मी स्थानिक रहिवासी सेक्टर 2चा रहिवासी इजाज खान. मी हा पाठीमागे जो गटर आहे तो मला वाटतं 15 ते 20 दिवस झाले. हा वरती जो झाड आहे ना त्याच्या बुंदा पडून तो गटर तुटला आहे. पण ते तुटून तो 15 ते 20 दिवस झालेला आहे आणि समोरच शाळा आहे. ते त्या शाळेच्या असल्यामुळे ते लहान लहान जे लेकरं आहेत जे बाळ आहेत ते याच्यात पडू शकतो. पण NMC अधिकारी यांनी काही उपाययोजना काय याच्यात त्याला केली नाही आहे. हा खड्डा मोठा खड्डा झाला आहे. हा याच्यात लहान मुलं पडली नाही, समजा म्हातारा माणसं पडली आणि कोणी पडला तर याचा जबाबदार कोण? मग हे झाड पडून ते तुटलं ते बरोबर आहे, पण काय आहे ना ते तुटून ते 12 ते 20 दिवस झाले पण ते काहीच त्याने वरती झाकण पण नाही टाकलं. तर मग याच्यात तुम्ही काहीतरी करा. फक्त हे बॅरिकेड लावून आणि हे रिबिल लावून नाही होणार. याच्यावर जे तुटलं ना झाकण त्याच्यावर तुम्ही काहीतरी झाकण लावा, ते बंद करा आणि याच्यात उघडा द्या. आता पावसाळ्याचा दिवस आहे, आता काय ना याच्यात डास उत्पन्न होणार, मलेरिया डेंग्यू हे सर्व आता बिमारी होणार. मग हे होणार तर याच्यात काय महानगरपालिकाचे अधिकारी याच्यात काही लक्ष घालतील का, हे माझा प्रश्न आहे. फक्त लहान मुलं याच्यात पडला ना पाहिजे, जीवाचा अपघात नाही व्हायला पाहिजे, हेच माझी इच्छा.